हेलो गाइड, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज देखने वाले 2024 जुलाई का क्वेश्चन पेपर का यहाँ पे आंसर पेपर। तो पहला क्वेश्चन अपन ऑलरेडी पहले देख चुके हैं। तो दूसरा क्वेश्चन पद्य विभाग 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। एका शब्दात उत्तरे लिहा। कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट हात। 2 कवीचा जवळचा मित्र अश्रू। कृती 2 कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ कोणती? उत्तर मिळागा दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो। 2 रोजची भूक भागवण्यासाठी कवीला कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेले, या आशयाची ओळ शोधा। उत्तर भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। 3 खालील शब्दांचा अर्थ लिहा। दारिद्र्य, गरिबी, हरघडी, प्रत्येक वेळी, दुनिया, जग, अश्रू, आसू। 4 काव्य सौंदर्य, कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा। उत्तर कष्टकऱ्यांच्या जीवनातील व्यथा मांडताना कवी म्हणतात, आयुष्य तर अवघ्या 4 दिवसाचे आहे, त्यातील अर्धे आयुष्य सुखाची वाट पाहण्यात व अर्धे आयुष्य दुःख झेलण्यात गेले। सुखाची भूल करून चकाकणाऱ्या चंद्रासारखीच होती, पण भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली। खूप कष्ट उपसले, दैन्य दारिद्र्याकडे आयुष्य गहाण पडले। कधी माझ्या कर्तृत्ववान हातांनी अभिमानास्पद कामगिरी केली, पण बऱ्याचदा हात कलम केले गेले। अश्रूंनी माझे मित्रासारखे सांत्वन केले। झोतभट्टीत पोलाद शेकावे तसे माझे संबंध आयुष्य शेकून निघाले। सारा समाज आपलासा केला, तरी सर्व आयुष्य दुःखात गेले। दोस्तों प्रश्न दूसरा, ऑक्शन कविता का रसग्रहण करा। तो इसका मैं डिस्क्रिप्शन में ऑक्शन कविता के रसग्रहण का लिंक दिया हूँ, आप वहाँ पे जाके चेक कर सकते हैं। नेक्स्ट क्वेश्चन विभाग 3 स्थूल वाचन। प्रश्न तीसरा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। 1 आधी केले मग सांगितले, या उक्तीचा यथार्थता मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे स्पष्ट करा। उत्तर समर्थ रामदासांचे असे सुवचन आहे की आधी केले मग सांगितले। या उक्तीतून फार मोठा मोलाचा संदेश संत रामदासांनी दिला आहे। आपल्याला एक भारी वाईट सवय असते, ती म्हणजे आपली कामे दुसऱ्यांनी करावीत। आपल्या आळशी प्रवृत्तीतून दे रे हरी खटल्यावरी अशी मनोभावना तयार होणे गैर आहे। आपण परावलंबी न होता स्वतःची कामे स्वतः करण्याची धमक असल्यात असायला हवी। आपण स्वतः आपली कामे करण्यात सक्षम असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो। स्वावलंबी होऊन आपली कामे आपण केली की दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो, मग आपण दुसऱ्यांना आदर्शवत होतो। यालाच आधी केले मग सांगितले असे म्हणतात। 2 टिपा लिहा। सॅग्वारो कॅक्टसचे उपयोग। उत्तर तहान शमवण्यासाठी अवर्षणाच्या काळात कॅक्टस ठेचून त्याचे पाणी काढता येते। सॅग्वारो कॅक्टसला फळे येतात, त्यामधला गर कलिंगडाच्या गरासारखा असतो। रेड इंडियन्स ही फळे खातात। फळाच्या गरात साखर घालून मोरवळ्यासारखा टिकवता येतो, हेही रेड इंडियनचे खाद्य आहे। विभाग 4 प्रश्न चौथा अ व्याकरण घटकावर आधारित कृती करा। 1 खालील वाक्याचा प्रकार ओळखा। 1 शाल व शालीनता यांचा संबंध काय? तो इसका उत्तर आएगा प्रश्नार्थी वाक्य। 2 अगं इनाम म्हणजे काय? उत्तर आएगा उद्गारार्थी वाक्य। 2 कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा। 1 केवढी उंच इमारत ही विधानार्थी करा। उत्तर ही इमारत खूप उंच आहे। 2 ते काम मोठे आहे, नकारार्थी करा। उत्तर ते काम लहान नाही। 3 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। 1 झोकून देणे, एखादा कार्यास समरस होणे। वाक्यात उपयोग स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिवीरांनी स्वतःला झोकून दिले। 2 सुरुंग लावणे, बेत उधळून लावणे। वाक्यात उपयोग घरात कचरा करून अनिलने स्वच्छता मोहीमला सुरुंग लावला। 3 उत्साहाला उधाण येणे, मनात उत्साह उसळणे। वाक्यात उपयोग सहलीला जायचे करतात, विद्यार्थ्यांच्या उत्साहाला
उदाहरण आले। जो अंडरलाइन दिया है वो एग्जामिनर के समझ में आने के लिए अंडरलाइन किया है। भाषिक घटकावर आधारित कृती करा। 1. शब्द संपत्ती. 1. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. जीभ, रसना, मन, चित्त. 2. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. विजय, पराजय. 2. जबाबदार, बेजबाबदार. 3. वचन बदला. झाड, झाडे, बांगडी, बांगड्या. 4. लिंग बदला. 1. स्त्री, पुरुष. 2. लेखक, लेखिका. 2. लेखन नियमानुसार लेखन करा. अचूक शब्द ओळखा. निर्माण, 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 निर्माण. तो जिसके नीचे अंडरलाइन दिया है वो करेक्ट वर्ड है. 2. गराहनी, 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 ग्राहनी. तो जिसके नीचे लाल लाइन का अंडरलाइन किया वो करेक्ट वर्ड है. विराम चिन्हे. खालील वाक्यात योग्य विराम चिन्हाचा उपयोग करा. 1. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती पण दोघांनाही अद्याप भान नव्हते. तो ये सेंटेंस में 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, यहाँ पे अर्धविराम दिया है और लास्ट में फुल स्टॉप दिया है. 2. रेखा मावशी फिरायच्या पायीच, कॉमा, कधीतरी सायकलनं, उद्गारवाचक चिन्ह. तो दोस्तों इसी तरह यहाँ पे जुलाई 2024 का जो क्वेश्चन पेपर था इसका दूसरा, तीसरा और चौथा क्वेश्चन का पूरा पेपर सॉल्यूशन यहाँ पे दिया है. थैंक यू.